तोची मीन सापडला जला माझे अकस्मात. प्रस्तुत आज स्वर्गारोहण पर्व हे कथाकथन आपण हे निरूपणासाठी घेतलंय. हे त्याच्यासाठी एक योग असा आला की आपल्यातून दादा या गावण परिवारातून निघून गेले. एकनाथ मारुती गावण ना ते निघून गेले आणि त्या गावण परिवारावर एक दुःखाचं सावट आलं आणि सर्वांना दुःखाच्या थराला सोडून गेलं दादा. आणि त्यांच्या या दुःख प्रसंगी आज आपण स्वर्गारोहण पर्व हे ग्रंथ निरूपणाने घेतलंय. तर आता इथे कथानक असं आहे की भगवंताचे काय लीला, गोकुळात कशा भगवंताने लीला केल्या आणि त्या लीला केल्यानंतर आता इथे हस्तिनेपुराला भगवंताने काय लीला केल्या ते घेत आहेत. बोला. मीनाचे पोट विदारले तो लोखंड तयासी सापडले. मने भळे सळहे मिळाले मग लाविले बाणमुखे. आणि हे यादव कुलाने ज्या वेळेला हा खेळ केला आणि त्या खेळातून एक सोंग केला आणि त्या सोंगातून त्यांनी काय केलं, ऋषीने शाप दिला. काय शाप दिला की या जसं तुम्ही एक खेळ केलात, जसं तुम्ही काय विचारते या सांबाच्या पोटात काय आहे त्यावेळेला त्यांनी विचारलं आणि त्यावेळेला ऋषीने सांगितलं याच्या पोटात जे आहे तेच होईल आणि तेच तुमच्या कुळाचा काय करील, नाश करील. तो पाहो जाता धीवर वालीचा से अवतार. उसने घ्यावया सत्वर आला से राम अवतारचा. आणि तो जो तुमच्या या कुळाचा क्षय करेल आणि त्यावेळेला ती काठवड काय केली या लोकांनी, ती समुद्र याच्यामध्ये नदीच्या पात्रामध्ये तिला घासली आणि घासल्यानंतर त्याचा जो खिला पडला होता तो खिला ह्या माशाने गिलपूट केला आणि माशाने गिरल्यानंतर तो किल्ला एका पारध्याला सापडला आणि पारध्याला सापडल्यानंतर पारध्याला ती लोखंड त्या काळामध्ये दुर्मिळ होतं आणि ते सापडल्यानंतर तो लोखंड त्यांनी काय केला, तो त्या बाणाला लावला आणि बाणाला लावण्याने घेतला. त्याला तो काय केला, त्या मासा तिथे सापडलाय आणि तो मासा त्या नदीमध्ये तो कशा पारधिकाला तिथे त्याला तो मासा सापडलेला आहे. ऐकोने ऋषीची या बोला जन्मे जयाने प्रश्न केला. वाली उसने घेवाला ते काय कारण असे जे. आणि मग इथे आपण हा कथानक जो आपण श्रवण करतोय तो कथानक कोणता आहे की गुरु शिष्याचा संवाद आहे. जन्मेजय गुरुनी सांगावं आणि जन्मेजयाने ऐकावं आणि अशा प्रकारे. आणि त्यावेळेला राजाने प्रश्न केला गुरुला की हे तुम्ही जे बोलताय वाली जो उष्ण खेळायला आलाय हे कसं काय गुरुवर आहे, तुम्ही सांगा मला, हे मला स्पष्ट करून सांगा असे इथे राजा गुरुना बोलत आहे. या कारणे मज लागून स्वामी सांगा पूर्व कथन. मग ऋषी बोले वचन ऐके सावधान जन्मे जया. हे गुरुवर्य बदल, हे राजन तू आता सावध चित्ताने तू इथे मी जे काय तुला सांगते ते श्रवण कर असे गुरुवर्य बोलत आहे. श्रीरामाची सीता घेऊन गेला होता दशानन. तिथेचे शुद्धी लागून राम पातला किसकिंदे. आणि ज्या वेळेला श्री रामप्रभू ज्या वेळेला वनवास जेव्हा करत असता, वनवासात असताना रावणाने काय केलं तर सीतामाईला पळवून नेली होती आणि त्यावेळेला सीतेच्या शोधार्थ राम तिथे पोचले होतं किष्किंधा नगरीमध्ये. तेथे वाले सुग्रीव वानर दोघे असते सहोदर. ते किष्किंधेचे नृपवर करते राज्य सो प्रतापे. आणि रामप्रभू किष्किंधा गेला पोचल्यानंतर तिथे वाले आणि सुग्रीव हे दोन काय करत होते, तिथले राज्य कारभार चालत होते. अशा प्रकारे तिथे घटना झालेली आहे. रुमा सुग्रीवाची प्राणी ते वालीने बिलाशोनी. ठेविता सुग्रीव राम लागुनी शरण गेला साक्षपे. आणि मग वालीने काय केलं होतं, यांची पत्नी
पण सुग्रीवाची पत्नी ही त्यांनी काय केलं, अभिलाषा करून तिचा लोभ धरून तिला ठेवली होती. आणि त्यावेळेला सुग्रीव भगवंताला काय केला, शरण गेला आणि भगवंताला सुग्रीवाने सांगितलं, भगवंता की माझी पत्नी वालीने हिरावून घेतलेली आहे, तरी मला हे माझं राज्य पण त्यांनी हिरावून घेतलं आहे, तरी भगवंता मला कृपा करून माझ्या पत्नीला त्याच्या तावडीतून सोडावं अशी विनंती केली होती. वृत्तांत अवघा सांगितला, केवालेने हरले मम दारेला, श्रीरामा त्वा वधुनी त्याला, भार्या देय माझे मज. हे भगवंता की त्यांनी माझी काय केली आहे, माझ्या भावाने माझ्या पत्नीला काय केली आहे, हितावून घेतलेली आहे, हिरावून घेतलेली आहे, तरी मला तुम्ही माझी पत्नी तुम्ही मला परत मिळवून द्या, माझं राज्य मला मिळवून द्या, असं त्यांनी भगवंताच्या समोर कथन केलेलं आहे. तो एकेची बाणे करुणी, विंधुनी पडावा पाप खाणी, तरीच तो तुम्हा लागुनी, साध्य होय श्रीरामा. तरी भगवंता की याच्या वालीच्या याच्यामध्ये काय आहे, ही अशी अफाट शक्ती आहे, त्याच्या समोर जर कोणी वीर जर लढाई करायला जाईल, तर त्याची समोरासमोर जर लढाई जर केली तर त्याची शक्ती त्याला, म्हणजे त्या समोरच्या माणसाची शक्ती त्याला भेटत होती. अशा प्रकारे हा वीर, आणि याला कसा मारायचा आहे की एकाच बाणाने याचं शिरछेद करायला जात होते. एका बाणाने शिरछेद करताना कसं करायचं आहे की त्या पर्वतावर 7 ताडांची झाडं आहेत, आणि ती ताडांची झाडं एकाच बाणाने जर त्यांचा छेदन केला जाईल तरच या वालीचा मृत्यू होईल, असं भगवंताने सांगितलं गेलं आहे. तो अनेक ते न मरे जाण, अवघड आहे त्यांचे मरण, 7 ताड उंच पूर्ण, दुर्गा माझी आहे ते. आणि अशा प्रकारे याचं मरण दिलेलं आहे की या 7 ताडांचा जर छेदन केला नाही तर याचं मरण होणार नाही, असं भगवंताला सांगितलेलं. आणि ती ताडं या दुर्गामध्ये म्हणजे या टेकडीवर आहे. ते केच बाणे करुण, जो वीर छेदेल संपूर्ण, त्यांच्या हाते वालीचे मरण, कथिले असे विधिने राम. एवा एकता वचनासी, राम गेला किष्किंधेशी, सीता चळूनी सोंड दाढी, बाण गुणाची लाविला. आणि मग हे सर्व वृत्तांत श्री रामप्रभूने ऐकल्यानंतर रामप्रभू आता कुठे गेले, किष्किंधाला गेले. आणि मग तिथे रामप्रभूने काय केलंय, तिथे धनुष्याला शीत चढवलंय, म्हणजे दोरी चढवली आहे. आणि मग पुढे शेष अवतार लक्ष्मण, जाणून या रघुनंदन, तयाशी जवळ बोलावून, ठाण मांडले रघुनाथे. आणि मग भगवंताने रामप्रभूंनी काय केलंय, त्या धनुष्याला दोरी लावलेली. आणि मग धनुष्याला लावल्यानंतर हा शेषाचा अवतार कोण आहे, लक्ष्मण आहे. आणि मग लक्ष्मणाला काय केलंय, भगवंतानी रामप्रभूंनी जवळ बोलवलेलं आहे. आणि जवळ बोलवल्यानंतर काय केलंय, त्यांच्या धनुष्य घेऊन चरणावरे, भूमेस दडपून त्रहटन करे, शेष कापुने झड करे, ताडांचे हरी सम झाले. आणि मग त्यावेळेला भगवंतानी काय केलंय, लक्ष्मणाला जवळ घेतलेला आहे. आणि लक्ष्मणाच्या काय केलाय, एक बाणाचा जो टोक होता तो लक्ष्मणाच्या काय केलाय, अंगुष्ट्यावर ठेवलेला आहे. आणि लक्ष्मणाचा अवतार कोणाचा होता, शेषाचा होता. आणि मग शेषाच्या डोक्यावर कोण आहे, पृथ्वीवर आहे. मग पृथ्वी त्यावेळेला शेषाच्या लक्ष्मणाच्या पायाला काय झाला, वेदना झाल्या. आणि वेदना झाल्यावर लक्ष्मण हल्ला. आणि त्यावेळेला काय झालंय, पृथ्वी डलमडीत झाली. आणि त्यावेळेला ही जी ताडं, ज्या टेकडीवर जी ताडं होती ती एका रेषेत आली. आणि मग त्यावेळेला मग एकच बाणे करून रामे केले संधान, ताड सप्तक देऊन भूमीवरी पाडले. एवढं झाल्याबरोबर काय झालंय, एक प्रकार आपण काय भूकंप कसा येतो त्याप्रमाणे भूकंप झाल्याप्रमाणे तिथं काय झालंय, ते तारं एका रेषेत आल्याने भगवंताने काय केलंय, संधान केलं, नेम नेला. आणि एका बाणाने काय केलं, ती सर्व 7 तारं तोडलेली आहे. तो वाले युद्धाशी सांदिनला, सुग्रीव तयासे भिडता झाला, रामे अकस्मात बाण टाकिला, वालीने मला क्षणार्धे. एवढं ही घटना
घडल्यानंतर ही 7 ताडं भगवंतांनी पाळल्यानंतर मग काय झालं इथे सुग्रीव आणि वाली या दोघांचं युद्ध झालंय. आणि मग त्यावेळेला रामप्रभूंनी काय केलंय, अकस्मात म्हणजे तिथे अकस्मात लपूनच काय केलंय, बाण संधान दिलाय आणि याचा काय केलाय, शिरछेद केलेला, बाण मारलेला आणि शिरछेद केलेला आहे वालीचा. गुप्त रोपे वालीस मारेला, तारा रुमा दिदल्या सुग्रीवाला, राज्यपद देऊनी त्याला, संतोष विला रघुवीरे. आणि मग भगवंतांनी काय केलंय, इथे गुप्त रूपाने इथे वालीला मारलाय. आणि वालीला मारल्यानंतर मग भगवंतांनी काय केलंय, तिथलं जे राज्य होतं ते सुग्रीवाच्या ताब्यात दिलंय. तारा आणि रुमा ह्या दोन्ही पत्नी त्याच्या ताब्यात दिली की यांचा तुझा सांभाळ कर. आणि अशा प्रकारे भगवंतांनी इथे केलेला आहे. तोची राम हा श्रीकृष्ण, वाले तो झाला धीवर जाण, आपले उसने घ्यावया कारण, भालुका तिरा पातलासे. मग इथे गुरु राजाला सांगत आहेत, हे राजन, की ज्या वेळेला भगवंत परमात्मा हा पंढरीचा मायबाप हा रामराया या 7व्या अवतारात हा जो अवतार आहे भगवंताचा, तोच हा रामप्रभू या 8व्या अवतारामध्ये श्रीकृष्ण म्हणून प्रवर्तक आहे. आणि मग हा जो वाली जो बोलताय की वाली हा काय केलंय, वालीने धीवराचं रूप दिलंय. आणि हा इथे 8व्या अवतारामध्ये इथे आता भगवंताच्या इथे ठिकाणी तो धीवर रूपाने इथे आलेला आहे गोकुलामध्ये. बोला. ऐसे ऐकून ऋषीच्या बोला, राव मनासे संतोषला, म्हणे माझा संशय फिटला, कथा बोला पुढे आता. मग इथे राजा बोलतोय, हे गुरुवारी या, की खरोखर माझ्या मनाची जी शंका होती, माझ्या मनाची शंका होती ती माझी शंकाचं काय झालं, निरसन झालेलं आहे. आणि माझं निरसन झाल्यानंतर आता तुम्ही आता मला पुढची कथा सांगावी, असा राजा गुरुना बोलत आहे. वैशंपायन म्हणे जन्म जयास, राया ऐके तू सावकाश, म्हणून ते सकल सलमान तिलीत घातल्यासे धीवराने. आणि मग इथे गुरुवारी सांगतात, हे राजन, की हे ते मागच्या जन्माचं जे उष्ण खेळायला जो आता इथे धीवर आलाय, मग त्या धीवराने काय केले, त्या धनुष्य बाणाला, बाणाच्या टोकाला त्यांनी काय केलंय, ती सल घातलेली आहे. बाण कसा ते अनुजे टोकदार केलेला आहे, असं गुरुवर्य इथे राजाला सांगत आहे. मग ह्या नदीचे आत काथवडीचा फेस वाहत, तो कडेशी लागत, तो पान गवत झाले त्याचे. हे राजे की या नदीच्या पात्रामध्ये त्या दोन्ही झडीला जे गवत उगवलंय, ते पान गवत आहे उगवलंय, ते या काथोडीचा जो फेस होता त्या फेसापासून हे गवत उगवलेलं आहे. कणसे आले तया लागोनी, नदी भयानक दिसे नयनी, इकडे द्वारकेत शरणा शारंग पाणी, विचार करिता झाला पै. आणि मग त्या दोन्ही तीराला जो गवत उगवलाय त्याला कणसं आलेली आहेत. आणि कणसं आल्यानंतर ती कणसं कशी अशी नदी कशी एक भयानक असा रूप तिने नदीने धारण केलाय. आणि मग इकडे गोकुळा इथे द्वारकेमध्ये आता शारंग धर्मे भगवंत काय विचार करतोय, काय मनात त्यांचे विचार आलाय. यावर तो कृष्णनाथ सभा करे द्वारकेस, यादवान बैसवनी समस्त नगरवासी बोलाविले. भगवंताने काय केले, द्वारकेमध्ये काय केले, संपूर्ण त्यांच्या कुटुंबाला एकत्र यादव वाशांना बोलवलेत आणि नगरातले लोक, मान्यवर लोक असे बोलवलेत आणि त्यांनी एक अशी सभा घेतली. आणि मग त्या सभेमध्ये भगवंत काय बोलत आहेत, उग्रसेन वासुदेवासी, वडील बंधू बलिभद्रासे, उद्धवानी अक्रूरासी, सभास्थानी बैसविले. जे सर्व मान्यवर होते, उग्रसेन, अक्रूर असे सर्व जे वडीलधारी जी माणसं होती त्या सर्वांना त्यांनी काय केले, सभेला बोलवले भगवंतानी. आणि मग तिथे मना पुंडलिकावदे हरित पार्वती पदे हर महादेव, शिवा कांत स्मरण जय जय राम, गोपाल कृष्ण महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, श्री रामचंद्र महाराज की जय, बजरंग बली की जय, कैलाशनाथ महाराज की जय, सब संतन की जय. जसा काय उत्तम असं आता ठेवून जाईल.